ह्यांच्याकडे रेल्वे येते संडास बंद जाते नाही बसणार म्हणती मग तुम्ही चालायचं मागच आहे. काय झालंय मित्राची गाडी धडकल्या त्यानं वरून फुटलेली गाडी हो. सो हाय गाईज, स्वागत आहे तुमचं आणि एका नवीन ब्लॉग मध्ये. पशु काय सांगायचं आहे का तुला? का नाही उन्हात दिवस चालू आहेत आलो पशुच्या घरी आलोय म्हणून निवांत बसायला. त्यामुळे पाणी तीन बघूया. पिले गारवा आहे त्यामुळे उन्हात कोणी बाहेर फिरू नका. डोक्याला टोपीला आणि त्यांना लावून फिरा. पशुला सगळ्यांची काळजी असते ते तो चांगलं सांगणार सगळ्यांनी. चाललोय आता गाईज कुठं फेरफटका मारायला. अजून काही केलेलं नाही, कुठं बाहेर गेलेलो नाही. उठाचा ऊन भरपूर आहे. पशु चल बोलू. डिओ आता लगेच कसा उठला बघा. रात्रभर नुसता फिरत असतो गुरु आणि दुपारी येऊन झोपा काढतो. हा मोठं झालं रे, मोठं झाली एवढं होतं होय. पेंटकर. भावांनो उन्हात लय फिरू नका, काळजी घ्या. टोपी घ्या डोक्याला. तर आता मी टोपी घेतली नाही, तर तुम्ही टोपी वापरा. आम्ही घेतली नाही कर तुम्ही घाला, तुम्ही घाला. आमचं काय नाही. उन्हात फिरू नका लय. आता आम्ही चाललोय प्रतीककडं. प्रतीकचा काल परवा फोन आलता, गाडी त्याची थरकली. होय 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 ते तुम्हाला ते पीक झाला नाही किस्सा. काय झाले मित्राची गाडी धडकल्या त्यानं रस्ते साईड लावलेली आहे. साईडला गाईच मला सांगतो, साईडला लावलेली गाडी आणि साईडनं ट्रकवाला येऊन तेवढा धडकून घेतला. पुढनं गाडी पूर्ण फोडल्या, मोठी गाडी पूर्ण पुढनं काच बिसरी फुटलेली. शोरूमला टाकली आणली काय का अजून गाडी आणले पूर्ण फोडल्या. चालले तर बघा काय झाले जरा बघायला पाहिजे सगळी सिच्युएशन झाली. मग गाडी फुटली, पूर्ण फुटले. फोटो आहे ना त्याचा? फोटो आहे पुढं का आहे ते? काच आहे तिथं, काच पण दाखवा गाडी. तुम्हाला फुटले गाडी सगळं दाखवतो काय काय फुटले ती पण. तरी बरं थोडक्यात ते वाचलाय. गाडीत बिडीत असतं तर त्याला काय झालं असतं. गाडीत नव्हतं म्हणून ते वाचलं. आहे त्यामुळे उन्हात बाहेर पडू नका. बाहेर पडला तर आम्ही पडतो गोष्टी ठेवाजवळ पाण्याची बॉटल. हसायच झालं कॉमेडी. काय म्हणलं? प्रतीक काय अजून आला नाही. ह्यो प्रतीक त्यांचा व्यवसाय आहे, शेवाळ्या ते नसतात त्यामुळे बाहेर सपोर्ट करा. शेवळ्या करते भाऊ. कुठे गेली ती काच? पुढे गाडीच फुटलेलं. ही प्रतीक त्यांचं घर आहे बघा. भावांनो आता आपल्याला ही बघायची आहे, प्रतीकच्या गाडीची काच बघायची आहे भावांनो. पूर्ण फुटलेली गाडी बघा. पूर्ण हे सगळं घोडा नाही त्याचं, पूर्ण सगळी काच फुटली, डॅमेज झालं, पूर्ण ब्लास्ट झाला, पूर्ण ठोकलेला वाई पाक फुटलेला आहे गाडी. भावांनो आता प्रतीकची आपण वाट बघायली. आता येईल तो. आता कुठं आहे हो? फोन केला काय? आता हाय कुमट्यात येणार हळूहळू डिगी त्याची हाय अगोदर बैलगाडी. तेव्हा हाय त्यात तेल टाकायला लागते. तेल टाकल्यामुळे गाडी पळत नाही, मग त्याला चालवता आणायला लागते. मग आता येईल तो कुमट्यात येईल असं येईल हवेत येईल आला गेला असं होते त्याचं कधी कधी. मग आता येईल तो. ते आपला प्रतीक आहे ते आता MSCIT करतोय. ते आता उन्हाचं ताक दही आलाय त्यामुळं आता ते आता गारवा करणार आहे घरात जाऊन मस्त मट्टा बेट्टा करणार आहे. प्रतीक इकडे बघ. ते प्रतीक जरा आता लागायला लागलाय त्यामुळं घरात जाऊन गारवा करणार आहे. घरात जाऊन गारवा करणार आहे. थंड पडते का घरात सगळ्यांनी? आता प्रतीक आपली दुसऱ्या प्रतीकची वाट बघायला आहे. 2 प्रतीक आहेत त्यामुळे कन्फ्युज होऊ नका. ह्यो प्रतीक आहे नाशिकचा, ह्यो प्रतीक आहे सोनीचा. त्यामुळे आता ह्यो दही घेऊन चाललाय. दही घेऊन काय जोर आहे का आज त्यांच्या घरात दस आणलाय. जोर नाही ते थंडगार त्यामुळे चिकन करणार आहे म्हणते. ते म्हणते आमच्यात बिर्याणी केलाय, जेवायला येऊ नका, फक्त वासावरूनच पोट भागवा असं बोलवायचं असते का मित्रांना? सांगा बघू तुम्ही. लिंबू इथनं निघती तोडून आणि आम्हाला म्हणती जेवायला येऊ नका. बरोबर दिसतं काय? जेवायला बोलणार नाही आम्हाला म्हणून प्रतीक म्हणते मी घरात चुलच टाकणार आहे, लाकडी आणून देणार. प्रतीक म्हणते घराला आमच्या चुलच टाकणार, लाकडं आणून देतो म्हणती. त्या संडास इथं संडास टॅक्सीवर करणार आहे. तुमच्या घरात रेल्वे येते, प्रतीच्या घरात रेल्वे येते. तुम्हाला माहिती आहे का? ह्यांच्या घरात रेल्वे येते संडास बंद जाते. घेऊ म्हणते चालणार मीच असते. बरं असू दे. काय तुम्हाला काय सांगायचं आहे? प्रत्येकच्या बाथरूम मध्ये इमान उतरते. तुम्हाला काय माहिती आहे?
प्रतीक काय म्हणते ह्यो? उत्तर दे का नाही बाबा? काय म्हणलं? उत्तर दे म्हणते बघ भाऊ. ते भाऊ म्हणते इमान आमचे चाकच नाहीत. इमान आमचं इलेक्ट्रिकल आहे. असा इलेक्ट्रिक विमान काढणाऱ्याला पहिला 4 चौघांनी चप्पल काढून आणला पाहिजे. अजून काय? तुझ्या समोर आली तू मारणार का नाही भावा? मी नाही तसं म्हणलं. किंवा म्हणते मी तसं काय करणार नाही. तुला संधी मिळाली ती विमानात बसलाय तू बसणार का? अरे पण ते विमान कोण काढणार? नाही तुला ह्याला विमानात संधी मिळाल्याची बसणार का तू? नाही बसणार. नाही बसणार म्हणती. मग तुम्ही चालायचं माप आहे. तू काय ते याच्या आपलं यात्रेजवळ आल्या यात्रेची विमान भाऊ ना आता आमच्या गावची यात्रा आहे. आता या प्रत्येकाला एक गाडी घेऊन देणार आहे मी. तू काय रडू नकोस. ऐकून देऊ काय? बरं ऐकून देतो बाबा. हा त्यामुळे काय विषय नाही. बरं ठीक आहे. ही बघा ह्यानं प्रतीनं दही नेले. अमूलचं दही आहे बाबांनो. चितळे आहे ती. मग वाचायचं काय आहे तुला? चित्र म्हणायचं आहे. तू काय बोलून यायला लागला दाखवायला दही न्यायला लागला. भगवाना तिथं घरात जाऊन गारवा करणार आहे मस्त पैकी. संकेतनं सायकल नवीन घेतलेली दिसते. बोलवलं नाही कसं आहे पेड वाटलाय. तर आता प्रत्येक कारण नाही. प्रत्येकच्या गाड्याचे आपण का असतील मग आपण व्हिडिओ मध्ये दाखवले. आता बघूया काय झालंय. गाडी पण बघायला पाहिजे व्यवस्थित कारण तो शोरूम आल्यावर बघेल. आणि शोरूम न्यायला लागते काय जरा बघायला पाहिजे. आता पुढच्या ब्लॉक मध्ये भेटूया. भेटूया प्रत्येकाला भेटूया काय काय झालं कसं काय कारण की गाडी जर फुटल्या ऍक्सिडेंट तर झालायच. बघूया आता काय. तर आता जाऊन मला पण जाऊन आम्हाला शोरूम जाऊन बघायला पाहिजे. तर व्हिडिओचा पण इथं शेवट करूया. चला भेटूया व्हिडिओला. पुढच्या ब्लॉग मध्ये चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. चला.